छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं। त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। आधी इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला खासदार संजय राऊतांनी दिलाय, तर विरोधी पक्षातील आमदारांनीही नितेश राणेंवर टीका केली आहे। औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा हिंदू राजे होते, तसे छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती हे अनेक मुस्लिम सरदार, योद्धे आणि सैनिक होते। शिवाजी राजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नावं घेत नाही। या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला। नितेश भाऊ राणे काँग्रेसमध्ये असताना वेगळा इतिहास सांगायचे, वेगळी भूमिका मांडायचे, सावरकरांच्या विरोधात बोलायचे। आता ते बीजेपीमध्ये आलेले आहेत, त्यामुळे बीजेपीने जो आजपर्यंत इतिहास पुढे आणलाय जो चुकीचा आहे त्याची पाठराखण ही नितेश राणेंना करावी लागेल। नाहीतर त्यांना चुकून कसं का होईना मंत्रिपद मिळाले, ते मंत्रिपद जाण्याचा धोका तिथं आहे। त्यांना सातत्याने त्यांच्या नेत्याला खुश करावं लागतं, चांगल्या गोष्टी त्या नेत्याच्या बद्दल बोलावे लागतात। शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये। तसं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो ह्या मुघलांच्या। असं सांगणं की मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर नव्हतेच हे आपलं अज्ञान प्रकट करण्यासारखं आहे। मला वाटतं की विकृतीकरण करत असताना त्या विकृतीला थोडी बुद्धीची जोड द्यावी लागते।